नमस्कार. आज शिकणार आहोत 4 ते 4 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. अगदी ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच सोप्यात सोपी रांगोळी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. आणि दिवाळी विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त मी घाई असते म्हणून 4 ते 4 आपण सोप्यात सोपी रांगोळी काढू शकतो. अगदी ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी हे बघा. दोन डॉटला आपल्याला असं प्लसचं चिन्ह मारून घ्यायचं आहे बघा. खूपच सोपी रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि अशा पद्धतीने बघा प्लसचं चिन्ह करून घ्यायचं आहे आपल्याला. मध्ये असं आपल्याला कळ्या गोल गोल असं काढत जायचं आहे. बघू शकता तुम्ही. गोल अशा कळ्या आपल्याला काढायच्या आहेत. अगदी सोप्यात सोपी रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आणि खास दिवाळीनिमित्त मी स्पेशल आणली रांगोळी. कारण ज्याला रांगोळी काढता नाही येत किंवा कलर भरता नाही येत त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ आणला आहे. आणि एकदम सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे, कलरफुल. हे बघा आपल्याला 4 अशा कळ्यांमध्ये गोल गोल करून घ्यायचे आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपल्याला बॉटलने कलर टाकून घ्यायचा आहे. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्याने मी कलर टाकून घेते. बघू शकता. आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत कारण ज्याला कलर भरता येत नाही त्यांच्यासाठी खास अशा पद्धतीने करून घ्यायचे. आणि मी फेमिकॉलच्या मागच्या बॉटलने बघा थोडंसं असं पंच करून घेणार आहे, थोडंसं गोल. बघू शकता. आपल्याला हळूच व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे गोल. नक्कीच तुम्ही ट्राय करा. थोडंसं आपल्याला बोटाने मध्येही गोल करून घ्यायचे म्हणजे विरुद्ध कलर आपल्याला टाकता येईल. ज्याला अगदी कलर भरता नाही येत असेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने बॉटलमध्ये कलर भरून आपल्याला डॉट टाकून नंतर बघा मध्येही आपल्याला पिवळा डॉट टाकून घ्यायचा आहे. विरुद्ध कलर मी दाखवलेला आहे. कलर कॉम्बिनेशन नक्की पहा माझा व्हिडिओ. सर्वांना आवडेल अशी सुंदर अशी आपली अप्रतिम रांगोळी होणार आहे. खास दिवाळीच्या दिवशी नक्की काढा ही रांगोळी. हे बघा इथून आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित. जे 2 डॉट आहे त्याला रेष भिडून घ्यायची आपल्याला. इथूनही आपल्याला रेष भिडून घ्यायची. इथूनही त्याच पद्धतीने. इथं आपल्याला एक मोठी आणि एक छोटी अशी रेष मारत जायची आहे. चारी बाजूने आपण सेम त्या पद्धतीत करून घेणार आहोत. एक मोठी आपल्याला रेष मारून घ्यायची आहे. नंतर त्याच्यापेक्षा थोडी छोटी आणि वरून बघा असा आपल्याला पानाचा आकार तयार करायचा आहे. आणि खालूनही रेषवरून आपल्याला वरती अशी रेष भिडवायची आहे गोल आकाराने डबल. हे बघा पानाचा आकार. नंतर खालून आपल्याला रेष अशी वरती भिडवायची आहे म्हणजे कळीचा आकार तयार होतो. चारी बाजूने सेम करून घेणार आहोत. इथंही आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा मारून मध्येही क्रॉस करून छोटंसं अजून क्रॉस करायचं आहे. त्रिकोण असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने जोडायचं आहे आपल्याला. मध्ये आपल्याला हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे. मी बॉटलमध्ये हिरवा कलर आपल्याला अशी बाजारात बॉटल भेटते किंवा सॉसची बॉटल भेटते त्याच्यामध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे ना अशा पद्धतीने डॉट पाडायचे आहेत. म्हणजे ज्याला हाताने कलर भरता नसेल येत त्यांच्यासाठी. आणि मागच्या बाजूने थोडं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे बॉटलने. बघू शकता.
इथंही छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. चारी बाजू आपण सेम अशाच पद्धतीने डॉट पाडून घेणार आहोत छोटे छोटे चुटकीने. आणि इथं रेषा मारून घेणार आहोत छोटे छोटे, बघू शकता तुम्ही. अगदी बारीक बारीक आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे चुटकीने. अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला बारीक बारीक. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. इथेही आपल्याला 2 डॉट नंतर 1 डॉट ठेवून घ्यायचा आहे. 2 डॉट नंतर वरती 1 आणि थोडं बोटाने वरती आपल्याला डॉट सरकवत जायचं आहे. अशा पद्धतीने चारी बाजूला आपण सेम करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सॉसची बॉटल घेतली आहे. 50 ते 40 रुपयाला बाजारात भेटते, तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने हे बघा, बॉटलने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मागच्या बाजूने बॉटलच्या आणि थोडं बोटाने गोल करायचे, म्हणजे आपल्याला दुसरा कलर टाकता येईल. इथंही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. मी पिवळा कलर असा टाकून घेते, बघू शकता. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, मध्ये शुभ स्वस्तिक आपण काढून घेणार आहोत. आणि आपल्याला मध्ये चारी बाजूला मध्ये स्वस्तिकमध्ये आपल्याला पिवळा डॉट पाडून थोडं बोटाने गोल करून आपल्याला थोडासा लाल कलर टाकून घ्यायचा आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद आणि हॅपी दिवाळी.